एका दाट जंगलात सिंहराजाची एक शाळा होती. तिथे विविध प्राण्यांची पिल्लं शिकायला येत. सिंहराजा केवळ जंगलाचा राजा नव्हता, तर तो हुशार आणि न्यायप्रिय शिक्षकही होता. एके दिवशी सिंहराजाने सर्व विद्यार्थ्यांना एक धडा शिकवायचा ठरवला. तो म्हणाला, आज आपण एक नवीन परीक्षा घेणार आहोत. प्रत्येकाने आपले कौशल्य दाखवायचे आहे. ससा, माकड, हत्ती, हरण आणि गिधाड या विद्यार्थ्यांनी आनंदाने तयारी सुरू केली. परीक्षा अशी होती की सर्वांनी जंगलातील मोठ्या झाडावर चढायचे आणि वरच्या फांदीवर बसून दाखवायचे. माकड पहिल्याच प्रयत्नात फडफड चढले. ससा आणि हरणाने खूप प्रयत्न केले, पण ते झाडावर चढू शकले नाहीत. हत्तीने तर विचारही केला नाही, कारण तो इतका मोठा होता की त्याला ते अशक्य वाटले. गिधाड मात्र हसले आणि सहजपणे उडत झाडाच्या फांदीवर जाऊन बसले. सिंहराजाने सर्वांना खाली बोलावले आणि म्हणाले, या परीक्षेत माकड आणि गिधाड उत्तीर्ण झाले, पण हरण, ससा आणि हत्ती नापास झाले. हे ऐकून ससा आणि हरण उदास झाले. तर हत्ती रागाने म्हणाला, ही परीक्षा सर्वांसाठी सारखी कशी असेल? माझे आणि गिधाडाचे कौशल्य वेगळे आहे. माझी ताकद जमिनीवर आहे आणि गिधाड उडते, मग न्याय हा कुठे? सिंहराजा हसला आणि म्हणाला, हेच मला तुम्हाला शिकवायचे होते. प्रत्येक प्राणी वेगळ्या गुणांनी नटलेला असतो. आपण स्वतःच्या ताकदीला ओळखले पाहिजे आणि त्याचा योग्य वापर केला पाहिजे. जो स्वतःची क्षमता जाणतो तोच खरा यशस्वी होतो. सर्व प्राणी खुश झाले. सिंहराजाने त्या दिवसापासून प्रत्येकाच्या गुणानुसार वेगवेगळ्या परीक्षा घ्यायला सुरुवात केली. तात्पर्य: प्रत्येक प्राणी किंवा माणूस वेगळ्या कौशल्याने जन्माला येतो. आपली क्षमता ओळखून आपण योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजेत.